ही गाणी ऐकत असताना मनामध्ये येतं की काय असतं बरं कलावंताकडे की इतकं सुंदर तो आपल्याला देऊ शकतो. आपल्या हाताला 5 बोटं असतात, त्याची 5 नावं असतात, करंगळी, अनामिका, मध्यमिका वगैरे. कलावंताच्या हाताला सुद्धा 5 बोटं असतात, पण त्या 5 बोटांची नावं थोडी वेगळी असतात. ती कुठली नावं? प्रज्ञा, प्रेरणा, प्रत्यक्ष अनुभव, प्रयत्न आणि 5वं बोट प्रतिभेचं असावं लागतं. ही 5 बोटं जर असतील तर हेमिंग्वेनी म्हटलं होतं तसं की कलाकाराच्या हाताला 6वं प्रसिद्धीचं बोटही येतं. अशी ही 5 बोटं आणि त्यात प्रसिद्धीचं 6वं बोट, अशी ही सगळी बोटं एकत्र झाली की एक वेगळाच आविष्कार या बोटांमधनं घडतो आणि ही बोटं कलावंताची असतात. शेवटी प्रतिभा म्हणजे काय हा प्रश्न पडतोच ना. कुठून आणायची, कुठून प्रतिभा? संजीवनी मराठे म्हणून ज्या कवयित्री आहेत त्यांनी या प्रतिभेचं इतकं सुंदर वर्णन केलंय. त्या म्हणतात, भिंतीवरती लटकत राहे एक गोमटी चंदन पुतळे, स्कंधावरती एक तार अन कमल पुष्प हे उजव्या हाती. यातनं ही प्रतिभा म्हणजे नेमकं कोण हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. गाली स्मित हास्यांच्या रेषा मुरड बोलते ओठांवरली, मी कवी प्रतिभा अद्भुत अस्थिर, मी कवी प्रतिभा अद्भुत अस्थिर, मी नच केवळ चंदन पुतळी. हे वाचल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर दुसऱ्या तिसऱ्या कुणाचीही प्रतिमा उभी राहत नाही. आपल्या डोळ्यासमोर प्रतिमा उभी राहते, ती फक्त देवी शारदेची.